शाळा आणि कॉलेजमधील विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे। राज्यातील शाळा कॉलेजवरचे नियम बदलले आहेत। कोणते नियम बदलले, काय बदलले आहेत, यामध्ये शिक्षण विभागाने काय सांगितलेलं आहे, त्यामुळे शाळा कॉलेजमधील शिक्षकांसाठी, पालकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे। तर बघूयात या नियमांची सविस्तर माहिती। राज्यातील शाळा कॉलेज यांचे नियम बदललेले आहेत। विद्यार्थी, शिक्षकांसाठी आणि पालकांसाठी महत्त्वाची बातमी आहे। शिक्षण हा विद्यार्थ्यांच्या शाळेत, कॉलेजमध्ये हे अत्यंत मूलभूत पाया मानला जातो। त्यामुळे विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे पाऊल सरकारने उचललेलं आहे। मागच्या काही वर्षापासून तुम्ही बघत असाल की मुलांना काही शाळेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे त्रास होत असतात। या सर्व त्रासांचा विचार केला आहे राज्य सरकारने आणि शिक्षण विभागाने। त्यामुळे आता हे नियम बदललेले आहेत। यामुळे या नियमांच्या नक्की शिक्षकांना, पालकांना याची माहिती असणं गरजेचे आहे। तर बघूयात याविषयीची सविस्तर माहिती। मागील शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांसोबत अनेक हिंसाचाराच्या घटना घडल्या। त्यामुळे राज्याची देशपातळी असणारी प्रतिमा काहीशी मलिन झाल्याचे पाहायला मिळाले। त्या पार्श्वभूमीवर यंदा शाळा सुरू होण्यापूर्वीच राज्य सरकारने सावध पाऊल उचलले आहेत। विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने राज्यभरातील सर्व शाळांना नवीन नियम लागू करण्यात आले आहेत। नव्या नियमानुसार विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शालेय बस चालकांची पार्श्वभूमी तपासली जाणार आहे। दर आठवड्याला त्यांची मद्यपान व औषध चाचणी करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे। शालेय विभागाने जारी केलेले नवीन नियम राज्यातील सर्व शाळांना लागू करण्यात आले आहेत। शालेय शिक्षण विभागाने जारी केलेल्या निर्णयानुसार चालक, सफाई कामगार, महिला सेवकांची सकाळी आणि सायंकाळी अशी 2 वेळेस चाचणी होणे गरजेचे आहे। अनधिकृत व्यक्तींना बसमध्ये प्रवेश करता देणार नसल्याचे सांगितले जात आहे। तसेच खाजगी वाहनांमधून येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी चालकाची ओळख व पार्श्वभूमी शाळेला कळवावी, अशी सूचनाही शासन निर्णयामध्ये करण्यात आल्या आहेत। तसेच पालकांनी चालकांची वैयक्तिक माहिती स्वतःकडे ठेवावी, चालकांची पार्श्वभूमी तपासून घ्यावी, तसेच बेपर्वा ड्रायव्हिंग आणि चालकांच्या भूतकाळातील अपघातांच्या घटनांचीही माहिती करून घ्यावी। विद्यार्थ्यांसाठी खाजगी वाहतूक व्यवस्थेचा वापर करणाऱ्या पालकांनी शाळा व्यवस्थापनाला चालकाची पडताळणी आणि ओळख तपशिलांची माहिती देणे आवश्यक आहे। तर अशा प्रकारे आपण पाहिलं की शाळा कॉलेज यांचे नियम कोणकोणती बदललेले आणि त्याचीच माहिती आज आपण घेतली आहोत। तर यावर तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की कळवा। तर अशाच प्रकारच्या ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या जाणत रहा आणि आपल्या TV24 समाचार मराठी न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा। तोपर्यंत नमस्कार।